जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला त्रास देते, तुमचं मन दुखावते, तुम्हाला सारखा त्रास होतो, मनात नको ते निगेटिव्ह वाईट विचार येतात, सतत पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर तुम्ही स्वतःला आनंदी ठेवण्याची तुम्ही गरज आहे. ह्या जगात सोपं आणि सहज काहीच नाही. काही गोष्टी अशा असतात ज्या तुमच्या आयुष्यात खूप मोठं बदल घडवून आणतात. आजच्या या संदेशातून आपण त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत ज्या तुमच्या आयुष्यात सकारात्मक पॉझिटिव्ह बदल घडवून आणतील. बरेच वेळेस आपल्याला असं वाटतं की कदाचित मला ही गोष्ट अगोदर माहिती असती तर बरं झालं असतं. बऱ्याचदा आपण अशा चुका करतो ज्या चुकांमुळे आपण आपला आत्मविश्वास आणि सन्मान दोन्ही गोष्टी एकदाच गमावून बसतो. तुमच्यासोबतही अशा काही घटना घडल्या असतील तर या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायलाच हव्यात. या गोष्टी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील. कधीही इतकं साधं सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तुमचा फायदा घेऊन निघून जाईल. आजकाल आपलं साधं सरळ राहणं सुद्धा खूप धोक्याचं आहे, आपला मूर्खपणा ठरतो. कोणी तुमचा फायदा घेत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवं. त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी आणि तेही आपल्याला जमत नसेल तर किमान आपण दुसऱ्यांच्या चालीत अडकणार नाहीत इतकं आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवता यायला हवं. समोरच्याशी भिडण्याची ताकद आपल्यात जरी नसली तरीही आपल्या अंगावर कोणी येत असेल तर ते वार रोखण्याची ताकद आपल्यात नक्कीच असायला पाहिजे. आणि तुम्ही जर तेवढी ताकद आणली तर तुम्हाला नक्कीच सपोर्ट मिळेल आपल्या भगवंताकडून, आपल्या देवाकडून. हा विश्वास तुम्हाला आपल्या देवावरती असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. इतकंही गोड बोलू नका की लोकांना वाटेल तुम्ही त्यांची चापलुसी करत आहात. समोरच्या व्यक्तीसमोर तेवढेच झुकायचं जेवढी गरज आहे. गरजेपेक्षा जास्त गोड बोलणं आणि गरजेपेक्षा जास्त कोणासमोर झुकणं आपल्याला गुलाम बनवत असतं. आणि एकदा का गुलामीची सवय लागली की त्यातून बाहेर निघणं कठीण होतं. कारण माणसाला गुलाम बनवलं जाऊ शकतं पण त्याला स्वतंत्र कुणीही करू शकत नाही. जर स्वतंत्र व्हायचं असेल तर त्याला स्वतःला प्रयत्न करावे लागतात, इतर कोणीही त्याची मदत करू शकत नाही. म्हणून कधीही कोणाच्या शारीरिक, मानसिक किंवा इतर कुठल्याही गुलामगिरीमध्ये जाऊ नये. त्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त गोड कोणाशी बोलू नका आणि प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर झुकूही नका. झुकायचंच असेल तर देवाच्या चरणी तुम्ही तुमचे नतमस्तक व्हा आणि देवाचा आशीर्वाद भरभरून प्राप्त करा. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे 3दा टाईप करून स्वामी नामाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. आयुष्याकडून आणि लोकांकडून जास्तीची अपेक्षा कधीच तुम्ही ठेवू नका. या दोन्ही बाबतीत आपला अपेक्षाभंग जवळपास निश्चित असतो. आयुष्यात अनपेक्षितपणे घटना घडत असतात, त्यामुळे आयुष्याकडून कुठलीही अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. आणि लोकांचं म्हणाल तर एक वेळेस आयुष्याकडून आपण काही अंदाज बांधले तर ते खरे सुद्धा निघतील हो. पण कुठल्याच व्यक्तीचा काहीही भरोसा देता येत नाही. कोण कधी आपला अपेक्षा भंग करेल, विश्वासघात करेल याची शाश्वती नाही. सगळ्यात अनपेक्षित प्राणी घातक म्हणजे माणूस. म्हणून अपेक्षा कमी तर दुःख कमी आणि अपेक्षा जास्त तर दुःखही जास्त. जर अपेक्षा ठेवायचीच असेल तर ब्रह्मांड नायकावरती ठेवा. देणाराही तोच आहे, करता करविताही तोच आहे. कारण त्याच्या मर्जीशिवाय या पृथ्वी तलावर साधं एक पान सुद्धा हलत नाही. कर्म चांगले करा, देवाचे आशीर्वाद प्राप्त करा आणि आनंदाने सुखी जीवन जगा. सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही 4 जणांना शेअर करायला विसरू नका.
आपली आर्थिक स्थिती बिघडणार नाही इतकंच दान आपण करायला हवं. कारण दान करण्याची दानत तर असायला हवी, पण तेवढी ऐपतही. आपल्या जवळच काही नसेल तर आपण दान करायचं तरी कशाचं. आणि ज्या दान करण्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती बिघडणार असेल, आपल्या कुटुंबाला त्याचा परिणाम भोगावा लागणार असेल, आपल्या दान करण्याने कुटुंबाला हानी होणार असेल, तर अशा दान करण्याला काहीही अर्थ राहत नाही. दान करायचंच असेल तर आपल्या विचारांचं करा, आपल्या बुद्धीचं करा. कारण सरस्वतीची चोरी कधीही होत नाही. तुम्ही जेवढी विद्या देताल तेवढ्या पटीने द्विगुणित होऊन ती विद्या तुम्हाला प्राप्त होते. त्यामुळे तुम्ही दान करा, ते विद्येचं, शिक्षणाचं, सकारात्मकतेचं, पॉझिटिव्हिटीचं. तुमच्या आयुष्यात असेच मित्र बनवा जे आयुष्यभर आपल्या सोबत असतील आणि आपल्याला काही चांगल्या गोष्टी देतील, चांगली मूल्ये देतील, चांगले विचार देतील. ज्यांच्या सोबत राहून आपलाही मान सन्मान वाढेल, आपली किंमतही वाढेल, असे चांगले मित्र मिळत असतील तरच मित्र बनवा. नाहीतर बनवू नका, एकटं राहा. चांगला मित्र तुमच्या आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका करत असतो, तुमच्यासाठी एक दिशादर्शक असतो. आणि एक वाईट मित्र तुमचं आयुष्य खराब करणारा तुमचा शत्रू ठरू शकतो. तेव्हा आयुष्यात मित्र बनवताना चांगलेच मित्र बनवा, जेणे की आयुष्यात नंतर पश्चाताप होणार नाही. आणि मानवरूपी कोणी मित्र भेटत नसेल तर साक्षात भगवंताला, देवाला, परमेश्वराला तुम्ही मित्र बनवा, जेणे की हा मित्र तुम्हाला कधीही धोका देणार नाही, कधीही त्याच्यापासून तुम्हाला दगाबाजी मिळणार नाही. सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा. आपल्या कमतरता कोणाला सांगू नका आणि झालेल्या गोष्टींचा पश्चाताप देखील तुम्ही करू नका. आपल्या कमतरता आपण सगळ्यांना सांगत बसतो तर त्याचा फायदा उचलणारे आपल्याला जास्त मिळतील आणि वेळ काळ बघून घाव घालतील. त्यामुळे आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जेवढी गुप्तता ठेवता येईल तेवढी गुप्तता ठेवा. झालेल्या गोष्टींबद्दल बऱ्याच वेळेस आपल्याला पश्चाताप होतो, पण त्या पश्चातापात किती काळ राहायचं आणि आपलं किती नुकसान करून घ्यायचं हे आपणच ठरवायचं. आपल्या चुकांमधून आपणच शिका. आपल्या चुका नसतील तर इतरांच्या चुकांमधून तरी थोडेसे धडे घ्या. आयुष्य तुमचं पडलं आहे आनंदी राहण्यासाठी स्वामी भक्ती करा. श्री स्वामी समर्थ.